नाशिक हादरलं. जेलरोडवर दुहेरी हत्याकांड. पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. नाशिक रोड परिसरातील जेलरोड लगतच्या महारुद्र कॉलनी, वसंत विहार, अरिंगळे चाळ येथे सोमवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नाशिक हादरले आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून पतीने पत्नी आणि अवघ्या 7 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती, हळहळ आणि खळबळ पसरली आहे. या घटनेत अश्विनी किरण हजारे, वय 43, आणि श्रेयश किरण हजारे, वय 7 यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर किरण एकनाथ हजारे, वय 54, याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी किरण हजारे याला प्रथम बिटको रुग्णालयात आणि त्यानंतर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक तपासात अश्विनी हजारे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आल्याचे, तर 7 वर्षीय श्रेयशच्या गळ्यावर वार झाल्याचे आढळून आले. अतिरिक्त स्रावामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार किरण आणि अश्विनी हजारे यांचा 2017 मध्ये दुसरा विवाह झाला होता. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा तसेच सोलर प्लांट उभारणीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नाशिकरोड पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे, प्रवीण सूर्यवंशी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून तपास करत आहेत.